हॅलो गाईज. सो आपण एक क्विक गेट रेडी विथ मी करूया, कारण की आमची ॲनिव्हर्सरी आहे. सो उद्या म्हणजे मी विचार केले की आज मी अभिला सरप्राईज करेल आमच्या लग्नाच्या आउटफिटमध्ये. मी हिची नऊवारी केलेली, दिस इज सहावारी. ओके, मी ही नेसून घेतलेली आहे ऑलरेडी आणि पाठीवरून ती अभिषेकची ना क्यूट वाटते ना. सो मी ज्वेलरी आणि थोडंफार मेकअप करेल. सो स्टेट्यून. सो ज्वेलरीमध्ये पहिले आपण लॉंगवाला नेकलेस घालूया. त्याच्या आणि माझे लग्नाचे सगळं लाईक जे काय इमिटेशनवाली ज्वेलरी आहे ती आहे जयश्री कलेक्शनमधनं. आणि ॲक्च्युली हे खूप हेवी होते, म्हणजे लाईक जेव्हा आम्ही घातलेले ना, डेंजर त्यांना स्टिक करायला लागलेलं आम्हाला. हा वाला एक मिडलवाला हार मी घातला आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट. सो दिस इज माय बाजूबंद. दिस इज 1 ग्राम गोल्ड प्लेटिंगमधलं बाजूबंद. आणि हे एव्हरी महाराष्ट्रीयन ब्राईडला माहिती असेल, हे आपल्या आंबोडावर असं लावतात. आत्ता तर मी ती बांबोडावाली हेअरस्टाईल करणार नाही आहे, सो मी हे असंच ठेवेल. बट आंबोडा वी कॅन, सॉरी, बाजूबंद वी कॅन. ह्याची चैन पण तुटली. आणि लग्नानंतर मी एवढं हे सगळं सांभाळून ठेवलेलं, बिकॉज यार ही एकच तर आठवण असते है ना. कोणत्या हाताला घालू? या हाताला घालते. स्टील म्हणजे ते माझ्या ब्लाऊजचा जे शो आहे त्याला हे होत आहे, कॉन्फ्लिक्ट होत आहे. खूप खूप जास्त हेवी लुक होता तेव्हा ॲक्च्युली. ठीक आहे, बाजूबंद इज डन. नेक्स्ट बॉक्समध्ये काय येत आहे? सो हा माझा ह्याच्यावरचा सेट आहे. दिस इज अ लॉंग नेकलेस. हे मी जसं होतं तसं परत पॅकिंग करून ठेवलेलं, कॉज यार आपण एवढं घेतो तर ते कलर जायची वगैरे पण भीती असते, राईट? थोडंसं वर घेऊया. तसंही माझा चोकर तर येणारच आहे. नाव यू सी, म्हणजे आम्हाला का स्टिक करायला लागलेलं, कारण की हे ना हे खूप हेवी आहे. सो ते खूप जास्त असं साईड वेज केलं ना, सपोज हे सी, ते खूप हालत होतं. सॉरी फॉर द इंटरप्शन गाईस, माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला. सो दिस वॉज माय ज्वेलरी लुक. खूप हेवी फील होत आहे यार. ठीक आहे, मी हे बॉक्स असंच ठेवते. नेक्स्ट माझा त्यांनी हे लावलेला, पण तो माझ्या मेकअप आर्टिस्ट जी होती ना त्यांचा होता. आय डोंट नो अभी काय रिएक्ट करणार आहे, बट स्टिल आय एम हॅपी की मी असं परत हे करते, वेडिंग लुक रिक्रिएट करते. खूप लोक लाईक वर्षानंतर करतात, लाईक खूप वर्षानंतर करतात, बट मी विदिन 1 इयर करते. 1 इयर सेलिब्रेशनसाठी करते. माय बँगल्स. सो मला मिरर ओपन करायला लागेल. मिररच्या आतमध्ये बँगल्स आहेत. सो थांब. माझी सगळी ज्वेलरी इंटरनेशनवाली ही जयश्रीवाल्यांचीच होती. इवन दिस बँगल्स ऑल्सो. दोन कुठं गेले अजून?
ऑफ प्लॅन ॲक्च्युली ही माझी रिअल काय बोलतो तो लग्नातलं हे होतं पेअर. बट मला हे दोन भेटत नाही आहेत. सो आपण आता कड्यानेच पेअर करूया. लाईक मध्ये कडा टाकूया आणि मागे पुढे हिरवा पांढरा टाकूया. अजून माझा मेकअप राहिला, हेअरस्टाईल झालेली आहे. ओके, एक मलाच वाटतं मेकअप करून घ्यावं आणि हेअरस्टाईल सगळ्यात लास्टला करावी ना. तोपर्यंत माझं मला काही जास्त काही माहिती नाही. मी ऑलरेडी मॉइश्चरायझर अँड प्रायमर लावून ठेवलेलं माझ्या फेसला. सो डायरेक्ट मी फाउंडेशन लावते. म्हणजे हे पण ॲक्च्युली फाउंडेशन नाही आहे. दिस इज कन्सिलर फाउंडेशन. काहीच नाही केलंय. आयब्रो बिब्रो काहीच नाही. थोडंसं थोडंसं मी हायलायटर ॲड केलं. मी आमच्या लग्नात पण लेन्सेस नव्हते लावले. आय डोंट नो का भीती वाटते.
म्हणजे सुकतो तोपर्यंत मी डोंट स्प्रेट ऑन ज्वेलरी तर करते नॉर्मल बनवरच जाऊ, कारण की बन लावला तर मी हे सगळं मिस आउट करेन है ना. सो इफ आपण बन बरोबर जाणारच आहे, सो वाय नॉट गिव्ह इट अ सी. किती गॉर्जियस आहे. हे पण ॲक्च्युली 1 ग्राम प्लेटिंगचं आहे, सेम जयश्री मधनं. ओके, तर मी थोडं रश करते कारण की अभि कधी पण येऊ शकतो. चांगलं वाटतंय का? ठीक आहे, लेट इट बी. मला छत्री वाटते, असं असायला पाहिजे हे. ठीक आहे, लेट इट बी. किती प्रिटी वाटतं. ती मला अशी माझे लग्नाचं फुल असं रिकॉल होत आहे सगळं. शिट, तेव्हा पण खूप घाईघाईमध्ये मेकअप झालेला आहे ना. लास्ट बट नॉट द लिस्ट, आता फक्त आपली टिकली बाकी आहे. टिकली अँड नट, सॉरी. शांत दिसते यार. अभीच आज काय खरं नाही. सो अशा प्रकारे मी रेडी झालेली